नमस्कार रामकृष्ण माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे लक्ष्मी मी आज तुम्हाला श्रीनिर्वाध पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 180 दशाश्वेध मेध तीर्थ महात्म्य। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय वचन तत्व गच्छन महिमाल दशाश्वेध मेधिकम परमतीर्थ सर्व गुणोपंत महापातकनाशकम। मुनीश्री श्री मार्कंडेय दिले राजेंद्र त्यानंतर सर्व गुणांयुक्त महापापनाशक श्रेष्ठ दशाश्वेध मेधास तीर्थात जावे। महाराज तिथे जाऊन स्नान केल्यास श्री शंकराचे पूजन केल्यास मानव दश अश्वमेधाचे पुण्य प्राप्त करतो। राजे युधिष्ठिराने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, अश्वमेध महायज्ञास फार सामग्री व दक्षिणा लागते। सामान्य माणूस तो यज्ञ करू शकत नाही, मग त्याचे फळ त्याला कसे मिळेल? पूज्य आपल्यासारखे वक्त्याद्वारा ते अत्यंत आश्चर्यकारक तत्व सांगितले आहे, ज्यामुळे माझी श्रद्धा वाढेल तसे आपण मला सांगावे। आपण दीर्घायू व्हावे। मुनीश्री श्री मार्कंडेय दिले या आश्चर्यकारक तत्वाबद्दल गौरीने श्री शंकराला विचारले होते। तुमच्यासारखा निपुण व श्रद्धेने विचारत असल्यावर मी तुम्हाला सर्व सांगेन। पूर्वी कधीतरी देवेश श्री शंकर पार्वती नंदीवर बसून पृथ्वीवर भ्रमण करत श्री नर्मदा तटावर पोचले। त्रिनेत्र महादेव श्री शंकराने दशाश्वेध मेध तीर्थ पाहून नमस्कार केला। देवाला हात जोडताना पाहून देवी म्हणाली, हे देवे, चराचरती समज नमस्कृत असे हे काय आहे? आपण परमभक्तीने हात जोडून प्रणाम करत आहात, हे महा आश्चर्य। हे प्रभू, हे सर्व मला सांगा। श्री शंकर म्हणाले, तू तीर्थाचे फल प्रत्यक्ष अनुभव, विस्मित होऊ नकोस देवी। तू आकाशात स्थित राहावे व क्षणभर भूमीवर स्थिर राहावे। हे सांगून देवेश गौरवर क्षीण कंठ असलेल्या शुष्क जटाधारी ब्राह्मण संन्यासी झालेत। पृथ्वीवर बसून सुस्वर मंत्रोच्चार करत क्रमक्रिया श्री महादेव माधुर्याने सर्वांना आनंदित करू लागले। स्वतः देवाने निर्मिली मधुर वाणी ऐकून तीर्थावर स्नानास आलेले सर्व ब्राह्मण भ्रमात पडले। तहान भुकेने व्याकुळ अवस्थेत पठण करताना पाहून श्रवणाने भ्रमित झाले, सर्व नित्य क्रिया करण्यास विसरले। एका ब्राह्मणाने त्यांना भक्तीने भोजनास निमंत्रण केले। ब्राह्मण, कृपा करून माझ्या घरी तुम्ही भोजनास यावे। माझे जीवन आज सफल झाले, माझे क्रियाकर्म आज सफल झाले। श्रेष्ठ ब्राह्मण, तुम्ही भोजन केल्यामुळे माझे पितामह प्रसन्न होऊन माझ्या सर्व इच्छा प्रदान करते। तुम्ही भोजन करून निश्चितच प्रसन्न व्हावे। असे म्हटल्यात ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाने हसून मधुर वाणीने त्या ब्राह्मणाला प्रत्युत्तर दिले, मी 1000 वर्षे निराहार तप केले आहे। श्रेष्ठ ब्राह्मण, मी यावेळी माझ्या घरी भोजन करेन। मी यावेळी त्याच्या घरी भोजन करेन ज्याने 10 अश्वमेध यज्ञ केला आहे आणि त्याचे पारणे केले आहे। देवादिदेव श्री शंकराने असे सांगितल्यावर आश्चर्याने ब्राह्मणाचे मस्तक हादरले व त्या स्वगृही पोचला। अशा प्रकारे निमंत्रण अस्वीकृत झालं तर ब्राह्मण पुराणाचा अर्थ न जाणता नास्तिक होऊन निघून गेले। त्यानंतर एका विद्वान पुराणार्थ तत्वज्ञ ब्राह्मण रूपधारी श्री शिवशंकराला आमंत्रण दिले। त्या ब्राह्मणाने जसे आधी सांगितले तसेच श्री शिवशंकराने पुन्हा उत्तर दिले, मी 10 अश्वमेध यज्ञ केल्याच्याच घरी भोजन करेन। हे सांगितले त्या ब्राह्मणाने पुराणोक्त गोष्टीवर मनापासून चिंतन केले। स्मृती वेदापुराणात जसे म्हटले आहे तसेच होईल असा मनाचा निर्धार करून हसत त्याने ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाला विनवले, मी परत येईपर्यंत तुम्ही माझी प्रतीक्षा करा। त्यानंतर तो ब्राह्मण दशाश्वेध मेध तीर्थात गेला। तिथे जाऊन त्या ब्राह्मणाने स्नानाशिवाय यज्ञासंबंधी महालंबन आदी क्रमक्रिया व कर्मानुसार जपश्राद्ध दान करून पूर्ण सांगितलेल्या शास्त्र नियमानुसार कपिल संकल्प केला व तो जिथे ब्राह्मण रूपधारी श्री महादेव स्थित आहे तिथे परतला। तिथे त्या ब्राह्मणाने सांगितले, मी अश्वमेध यज्ञ केला, आपण उठावे व माझ्या रम्य घरी भोजनार्थ चलावे। त्या ब्राह्मणाने आमंत्रण ब्राह्मण रूपधारी श्री महादेव आश्चर्यचकित झाले। त्याने त्या ब्राह्मणाने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, तुम्ही इतक्यात इथून गेलात, दशाश्वेध मेध यज्ञ करण्यास भरपूर धनाची आवश्यकता असताना तुम्ही तो त्वरित कसा पूर्ण केलात? ब्राह्मणाने उत्तर दिले, या विषयात तुम्ही अन्य विचार करू नका, मी निश्चयश यज्ञ पूर्ण केला आहे। जर वेदादी ब्राह्मण आहे, भूमीवर देव ब्राह्मण प्रमाण व सत्य आहे, तर श्रेष्ठ ब्राह्मण दशाश्वेध मेध तीर्थाची तसेच सत्य आहे। जर वेदपुराणातील वचन निश्चयश मान्य आहे तर मी सर्व निश्चय प्राप्त केले आहे। हे स्पष्ट केल्यावर भगवान श्री शंकराने त्याच्या मनाची अस्तित्व खूप पारखून काही उत्तर दिले नाही। प्राचीन सुंदर वेदपठण करत श्री शंकर त्या ब्राह्मणाच्या घरी पोचले। घरी आलेल्या ब्राह्मणाचे त्या ब्राह्मणाने भक्तीने पाद्य अर्ध्याने पूजन केले। पूजन करून विधीपूर्वक ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाला मधुर आंबट आदी षडरसयुक्त भोजन दिले। त्या सर्व देवमय भगवान श्री शंकराने भोजन केल्यावर त्वरित आकाशातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली। त्या ब्राह्मणाची अशी अस्तिकता पाहून
श्री शिवशंकर संतुष्ट होऊन वदले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, मी आज काय करू सांगा. मी वर देऊ इच्छितो. देण्यायोग्य नसेल ते सुद्धा मी निश्चितच देईन. ब्राह्मणाने उत्तर दिले, हे महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तसेच मला वर देऊ इच्छिता तर हे देवेश, आपण त्या तीर्थात उपकारात सदैव निवास करा. हाच माझा उत्तम वर आहे. हेच होईल असे श्री शंकर म्हणताच तो श्रेष्ठ ब्राह्मण गंधर्व आणि अप्सरांनी भरलेल्या सर्व इच्छांनी पूर्ण विमानात चढला. सर्वांकडून पूजित होऊन तो ब्राह्मण जिथे रोग शोकरहित लोक आहेत तिथे गेला. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय हे अनुपम आश्चर्य पाहून पार्वती देवी विस्मित झाली. आश्चर्याने डोळे विस्फारून तिने श्री शंकराला विचारले, हे समजण्यास कठीण असते, ते सत्य आहे. हे महेश्वर, इथे खूप लोक स्नान करतात व त्यांचे स्वर्गगमन या ब्राह्मणाच्या स्वर्गमनाप्रमाणे नसते. हे कसे, आपण मला सांगाय, मला अतिशय नवल वाटते. हे ऐकून भगवान श्री शंकर पार्वतीला हसत बदलले, वेदवचन पुराणाचा अर्थ, स्मृतीचा अर्थ, ब्राह्मणाचे वचन या तुला आश्चर्य वाटू नये, कारण ते तसेच अनुमान आहे. पुराणात हे वर्जित आहे. ते सामान्य माणसाच्या दृष्टीने अगम्य आहे. पार्वती जेव्हा विकल्पाने लोक कार्यास प्रवृत्त होतात तेव्हा सिद्धी प्राप्त नाही झाली तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. जो नास्तिक आहे मर्यादाभंग करतो त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, मात्र तो आस्तिकास निश्चितच प्राप्त होते. ही कथा श्रवण करून सर्व पापारी पुण्यप्रद श्री नर्मदा तळस्थित उत्तम तीर्थास वंदन करावे. श्री मार्कंडेय दिले, राजेंद्र, दशाश्वमेध तीर्थ सर्व तीर्थात अत्युत्तम सर्व गुणांनी युक्त महापापनाशक आहे. तिथे एकदा महापुण्यशाली नद्यांमध्ये श्रेष्ठ महाभाग्याने सरस्वती स्नानाच्या इच्छेने आली, जिच्या केवळ नावाने मनुष्य पापातून मुक्त होतो. तिथे स्नान करणारे स्वर्गात जातात व मृत्यू पावणाऱ्यांना पुनर्जन्म नसतो. राजा ती सरस्वती ब्रह्मचार्याचे आचरण करून दशाश्वमेध तीर्थात भगवान श्री शंकराची आराधना करून परम सुख प्राप्त करते. ही ब्रह्मोत्पन्न वर्षभराचे पाप धुण्यासाठी इथे अश्विन महिन्याच्या दशमीला येते. राजा त्या रात्री तिथे जे अन्य पुरुष उपवास करून निवास करतात व भगवान श्री शंकराचे विधीपूर्वक पूजन करतात त्याचे सर्व पाप नष्ट होऊन ते शाश्वत पद प्राप्त करतात. राजा युधिष्ठिरने विचारले, सरस्वती पुण्यशालिनी नदी आहे, ती नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे व प्रतिवर्षी स्नानासाठी दशाश्वमेध तीर्थात येते. त्या तीर्थात दशमीला काय महात्म्य आहे हे आपण मला सांगाय. श्री मार्कंडेय दिले, राजा, अश्विनी महिन्याच्या दशमीला पृथ्वीच्या सर्व तीर्थात निश्चय पुण्य व त्याचे महात्म्य वाढते. राजा दशाश्वमेध तीर्थात कोणतीही दशमी शुभ आहे. विशेषतः अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी महापापन विनाशक मानली जाते. मनुष्याने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला उपवास स्नान करून देवांचे पूजन करावे. विधीपूर्वक श्राद्ध करून पुन्हा श्री शंकराचे पूजन करावे. तिथं स्थापित स्नानाची इच्छा करणाऱ्या देवी सरस्वतीची पूजा करून प्रार्थना करावी. देवांची स्वामिनी ब्रह्म देहोत्पन्न देवी, तुला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. देवी, तू माझ्या पापांना क्षमा करून या जगातून माझा उद्धार कर. चंद धूप आदीने तिचे पुन्हा पुन्हा पूजन करून 10 परिक्रमा करून तिला सूत्राने वेढा दिला. पुन्हा ईर्ष्यारहित होऊन सत्पार्थित ब्राह्मणाला कपिला दान करावे. सर्व लक्षणे संपन्न सामुग्रीने युक्त कपिला गाय श्रेष्ठ ब्राह्मणाला देऊन पुन्हा केलेल्या वा न केलेल्या कर्माचे दुःख करू नये. तुपाचा दिवा प्रज्वलित करून पुराणाचे पठण, नृत्य, गीताने तसे वाद्यांच्या निनाद, वेदमंत्राने मंत्र जपाने चंद्रशेखर श्री शंकराचे पूजन करावे. रात्री जागरण करावे. नंतर निर्मळ प्रातकाळी श्री नर्मदा जलस्नान करून नित्यकर्म केलं भक्तिपूर्वक ब्राह्मणांना शिवभक्तांना आता शिवभक्त योग्यांना भोजन द्यावे. हे केल्याने मनुष्य तीर्थाचे उत्तम फल प्राप्त करतो. त्या तीर्थात जो श्री शंकराचे पूजन करतो तो दशाश्वमेध यज्ञाचे अवभृत स्नानाचे म्हणजे महायज्ञ समाप्तीच्या वेळी केलेले स्नान पुण्य प्राप्त करतो. पवित्र चित्त असलेल्या मनुष्य या पुण्यामुळे इच्छेनुसार सुंदर विमानावर आरूढ होऊन रुद्रलोकात जातो. तिथे दिव्य अप्सरा चामर ढाळतात. जे आधी मंगल शब्दासह तो चिरकाळ क्रीडा करतो. त्यानंतर ये लोकात येऊन निश्चितच हत्ती घोडे व रथाने संपन्न महाभोगी राजा होऊन परमतप करतो. दशाश्वमेध तीर्थात शिवभक्त योगींना जे दान दिले जाते ते निशेष दशाश्वमेध यज्ञ इतके असते. सर्व यज्ञात श्रेष्ठ अश्वमेध यज्ञ अल्पधन असणाऱ्यांना अशक्य आहे. शिवाय पापकर्म करणाऱ्यांना तर अति दुर्लभ आहे. सूर असुरांनी जे दुर्लभ असते ते त्या तिथं स्नानदानाने प्राप्त होते असे श्री शिवशंकराने म्हटले आहे. तिथे सकाम वा निष्काम मनुष्य मरणोत्तर निसंदेह देवत्व प्राप्त करतो. त्या तिथं वीरवृत्तीने शरीर त्यजणाऱ्या अक्षय गती प्राप्त होते अशी श्रुती प्रेरणा आहे. भृगुप्रपाती दंडी संन्यासी वा
सांख्ययोगी म्हणजे ज्ञानी निष्काम योगी सुद्धा ती गती प्राप्त करू शकत नाही. नगारे व विविध युद्धवाद्ये आणि शंखाने पूर्ण निनादात पताकाने भरलेल्या महासंग्राम काळात मनुष्य म्हणत ती गती प्राप्त करत नाही. जी वीर पुरुषाला शत्रूंनी घेरल्यावर मृत्युमुखी पडताच प्राप्त होते, तो अक्षय उत्तम लोकात जातो. जर त्याने युद्धात दुर्बळ भाष्य केले नसेल तो दशाश्वमेध तीर्थात विधीपूर्वक संन्यास घेतो. त्या पुरुषाला रुद्र लोकात निवृत्ती उत्तम गती मिळते. तो तेथून कधी इह लोकात परतत नाही. युधिष्ठिर, सर्व पापविनाशक दशाश्वमेध तीर्थाचे पुण्यफल मी संक्षिप्त रूपास कथन केले. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील दशाश्वमेध तीर्थ महात्म्यवरण नावाचा 180 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.